पाठीच्या मणक्याचा आजार होता. म्हणजे L3, L4, L5 याच्यामध्ये मणक्यामध्ये गॅप होते आणि त्याच्यामुळे मला ते उठता येत नव्हतं. तरी मग शेवटी नंदू सरांचं मी ऐकलं एक दिवस आणि वर्कआउट करायला गेलो. पण मला अगदी पाय सुद्धा उचलत नव्हता त्या दिवशी. माझी पहिली क्लिप मला दाखवली ना नंदू सरांनी, तर त्यावेळी मला अगदी पाय सुद्धा उचलायला येत नव्हता. तरी पण मी काय केलं, करत राहिलो. महिना 2 महिना केला तरी सुद्धा मला काही फरक पडला नाही. मी सकस संतुलित आहार 2 टाईम घ्यायचो. मग एक गावी गेल्यानंतर गावावरून इकडे येत असताना माझा जो पाय आहे तो पाय माझी वेदना होत होत्या. मुंग्या पायाला येत होत्या. कमरेत त्रास होत होता. मला गाडी सुद्धा चालवता येत नव्हती. मी पाटणमध्ये येते वेळेस 1 तास गाडीमध्ये थांबवली. मला तिथं माझ्या फॅमिलीनं चोळलं वगैरे आणि मग मी 1 तासाभरानं आलो. पण मी नंतर कोणाचंच ऐकलं नाही. नंदू सरांचं ऐकलं नाही, कोणाचं ऐकलं नाही आणि मी गुपचूप काय केलं डॉक्टरकडे गेलो आणि माझे मामाचे म्हणजे आम्ही दोघे या ठिकाणी एम-आर-आय करण्यासाठी गेलो. कारण खूप त्रस्त झालो होतो. मला सुचना म्हणलं ही वर्कआउट करून सुद्धा होत नाही. मग त्याच्यानंतर मी एम-आर-आय केला. डॉक्टरांनी सांगितलं अशा पद्धतीने की तुम्हाला न्यूरोसर्जनकडे जावे लागेल आणि न्यूरोसर्जनकडे गेल्यानंतर तुम्हाला 1 महिना ते 1.5 महिने ट्रीटमेंट घ्यावी लागेल. लाखो रुपये खर्च करावे लागतील आणि किंवा ऑपरेशन करणं शक्यच नाही. कारण या वयामध्ये तुम्हाला ऑपरेशन होणं शक्य नाही. ऑपरेशन केलं तरी बराचसा काही असा प्रभाव पडणार नाही. मी खूप टेन्शनमध्ये होतो. नंदू सरांना पण मी सांगितलं होतं. नंदू सर वैतागले होते माझ्यावरती. मग त्याच्यानंतर नंदू सरांनी संतोष चव्हाण सर, मोहन देपळे सर यांना सांगितलं, की त्यांना ऐकायलाच तयार नाहीत. जरा दम काढत नाही किंवा थोडा वेळ अवधी घेत नाही. तर काय करायचं? मग मी तिथून एम-आर-आय काढले. येते वेळेसच मला संतोष चव्हाण सरांचा फोन आला. संतोष चव्हाण सर म्हणले, "तुमचं समाधान झालं का?" म्हणजे "कशासाठी डॉक्टरकडे गेला होता?" "काही नका" म्हणला. "तुम्ही आता या सकस संतुलित आहाराबरोबर 3 टॅबलेट चालू करा. 1 महिना फक्त बघा. फक्त काय जातील ₹5,000-10,000 जातील. लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा." आहे. मग संतोष चव्हाण सरांचं मी तेवढं ऐकलं आणि नंदू सरांनी लगेच संतोष चव्हाणला